तर मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग. आत्ता वाजले सकाळचे 5 आणि माझी तयारी सुरू आहे मुलांच्या डब्यांसाठी. तर सर्वात अगोदर मी इथं गव्हाचं पीठ मळून घेत आहे. गव्हाचं पीठ मळून झाले की अर्ध्या तासासाठी झाकून ठेवून द्यायचं. आज मी मुलांना देणार आहे डब्यात दोडक्याची भाजी आणि दोडक्याच्या भाजीसाठी मी अगोदरच हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवलेली होती. तर मी दोडके लगेच स्वच्छ करून चिरूनही घेतले. कुठलीही भाजी चिरून घेत असताना पाहूनच चिरायची, कारण मध्ये कीड लागलेली असते किंवा अळीही असू शकते. तर ह्या प्रकारे माझे दोडके पटापटा चिरून झालेले आहेत. आता मी लगेच भाजी बनवून घेते. भाजी बनवण्यासाठी मी काही घरगुती मसाले वापरलेले आहेत आणि थोडासा अंबारी मसाले टाकलेला आहे. थोड्या प्रमाणात मसाले आणि हरभऱ्याची डाळ वापरल्यामुळं दोडक्याची भाजी खूपच छान लागते. तर ही मी मुलांसाठी काही घरातलेच मसाले वापरून बनवलेली तिखट पोळी. ही माझ्या मुलांना खूप आवडते म्हणून मी नेहमीच बनवते. मुलांचा डबा तयार झालेला आहे. आता मी मुलांचा डबा भरून घेते. डब्यात मी पोळी भरून घेतली, लगेच दोडक्याची भाजी भरून घेते आणि बनवलेली छान मसाल्याची तिखट पोळी. हा झाला माझा डबा भरून तयार. आणि सॅलडमध्ये मी आज काकडी दिली होती. तर माझा डबा बनवून तयार झालेला आहे. बाय बाय.